दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील दिराने वडिलोपार्जित जमिनीची वाटणी मागणाऱ्या वहिनीचा आणि पुतण्या आणि पुतणीचा खून केला होता। या तिहेरी हत्याकांडाचे 280 पानांचे दोषारोपपत्र सोलापूर तालुका पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे। पोलिसांनी यात 30 साक्षीदार तपासले असून 50 वस्तू जप्त केल्या आहेत। या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होईल। सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत काम पाहणार आहेत। बोरामणी येथील मस्के वस्तीवर राहणाऱ्या शंकर उर्फ पप्पू मस्के याच्या 2 भावांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते। त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी शंकरवरच होती। पतीच्या निधनानंतर गायत्री सुधाकर मस्के या पतीच्या वाट्याची जमीन दीर शंकर याच्याकडे मागत होती। तसेच वहिनीने शंकरला 25 लाख रुपये हातुसने दिले होते। ते पैसेही गायत्री मस्के परत मागत होत्या। शंकरना जमिनीचा हिस्सा देत होताना पैसे यावरून गायत्री मस्के आणि शंकर मस्के यांच्यात सातत्याने वाद होत होते। या रागातून शंकरने वहिनीसह पुतण्या शिवराज व पुतणी प्रियंका यांचा 1 मेच्या मध्यरात्री झोपेत असताना खून केला। यात सोलापूर पोलिसांनी शंकर मस्के, त्यांची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज मेहुणा सूरज माधवराव मोरे आणि त्यांचा मित्र सचिन शिवाजी वाघमारे यांना अटक केली होती। यातील सूरज मोरे व सचिन वाघमारे यांना 2 दिवसांपूर्वी जामीन मिळाला असून बाकीचे संशयित आरोपी जेलमध्येच आहेत। पोलिसांनी दोषारोपपत्रात डॉक्टरांचा अहवाल, संशयितांचे CDR, बँक स्टेटमेंट जोडले आहेत। गुन्ह्यात पोलिसांनी मृताचे कपडे, घटनास्थळावरील तलवार, तलवारीची तुटलेली मूठ, 4 चाकी वाहन, नेकलेस, ठुसी, मंगळसूत्र, बिल्वर, अंगठी, गंठण, टॉप्स, कर्णफुले, गॉगलचे पॉकेट अशा एकूण 50 वस्तू जप्त केल्या आहेत।